नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती आणि फ्रंट एंड झिरो टू हिरो या सीरीजमध्ये. तर आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण हेडिंग टॅग बद्दल जाणून घेणार आहोत. फर्स्ट पॉइंट आहे, इट इज डिनोटेड बाय एच. म्हणजे हेडिंग टॅग हा एचनं आपल्याला डिनोट केला जातो, म्हणजे डिक्लेअर केला जातो. परत सेकंड पॉइंट आहे, इट कॅन बी डिफाईन टायटल ऑर सबटायटल. हेडिंग टॅग हा टायटल किंवा सबटायटल डिफाईन करण्यासाठी डिक्लेअर केला जातो, जो की आपल्या वेब पेजवरती आपल्याला दिसणार आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे, देअर आर टोटल 6 हेडिंग टॅग्स इन HTML. तर टोटल 6 टाइप आहेत हेडिंगचे HTML मध्ये. ते कोणते आहेत? तर H1, H2, H3, H4 आणि H6 आहे. त्यामध्ये H1 हा सगळ्यात मोठा टॅग मानला जातो, ज्याची साईज खूप मोठी असते आणि H6 ची सगळ्यात स्मॉल साईज असते. तर आपण आता हा सगळा प्रोग्राम आपला लाईव्ह करून बघणार आहोत. आपण ऍक्च्युअली हेडिंग टॅग काय हे आपण आपल्या आजच्या प्रोग्राममध्ये करू, लाईव्ह प्रोग्राममध्ये करून बघू. तर आता आपण आपला लाईव्ह प्रोग्राम चालू करू. त्यामध्ये मी पहिला हेडिंग येणार आहे H1, त्यामध्ये लिहितो. ते आपण काय करू, नंबर वाईज देऊ. फर्स्ट स्पेस हेडिंग टॅग, हेडिंग टॅग. आता आपण दुसरा घेऊ H2, H2 त्यामध्ये टाकू सेकंड नंबर हेडिंग टॅग, हेडिंग टॅग. आता तिसरा घेऊ H3, 3 पॉइंट हेडिंग टॅग, हेडिंग टॅग. चौथा घेऊ 4 पॉइंट हेडिंग टॅग. पाचवा घेऊ फिफ्थ पॉइंट हेडिंग टॅग. आणि आपला सगळ्यात शेवटचा टॅग आहे जो म्हणजे H6. हा सगळ्यात छोटा टॅग असतो, हेडिंग टॅग. तर आता आपण याला कंट्रोल एस न सेव्ह करू. त्यानंतर आपण इथं गो लाईव्ह करू याला. तर हा आपला ब्राउझर वरती ओपन होईल. तर तुम्ही पाहू शकता, हा आले आपले पूर्ण हेडिंग टॅग्स. तुम्हाला साईज दिसतच असेल, H1, H2, H3, H4, H5. जसं की सगळ्यात मोठा कुठला टॅग आहे तर H1 टॅग आहे आणि सगळ्यात छोटा कुठला टॅग आहे तर H6 आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर हा आहे H1 टॅग, हा आहे H2, H3, H4 आणि हा सगळ्यात शेवटचा H6 टॅग आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.